नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.5 याच्यामधील 5वा प्रश्न बघणार आहोत। तर प्रश्न आहे बघा, x चा वर्ग - 4kx प्लस k प्लस 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर k ची किंमत काढा। तर या ठिकाणी काय समीकरण दिलेलं आहे, त्या समीकरणाची पहिल्यांदा ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 यांच्याशी तुलना करायची। त्यानंतर abc च्या किमती काढायच्या आणि त्यानंतर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा या सूत्रामध्ये ठेवायच्या। त्यानंतर काय करता येते, आपल्याला k ची किंमत काढता येते। तर पहिल्यांदा काय करू आपण, हे जे दिलेले जे समीकरण आहे ते पहिल्यांदा खाली लिहू, x चा वर्ग - 4kx त्याच्यानंतर प्लस k प्लस 3 बरोबर 0 ची ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 c तुलना करू। मग या ठिकाणी a ची किंमत x चा सहगुणक काही नाही म्हणजे काय असते, तर 1 असते। म्हणून या ठिकाणी a बरोबर 1, b बरोबर -4k, c बरोबर k प्लस 3। आता ह्या जे किमती आहेत अल्फा प्लस बीटा या सूत्रामध्ये ठेवायच्या। म्हणून अल्फा प्लस बीटा बरोबर -b/a हे सूत्र आहे। b ची किंमत मायनस आहे म्हणून ते कंसात घ्या, -4k प्लस होते म्हणजे आणि छेदस्थानी 1 आहे बरोबर काय येते मग, तर 4k येते। त्यानंतर आता हे अल्फा प्लस बीटा झालं, अल्फा बीटा एक सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवायच्या। म्हणून अल्फा बीटा, तर ते सूत्र आहे c/a, c ची किंमत आहे या ठिकाणी बघा k प्लस 3 छेदस्थानी 1 बरोबर k प्लस 3 हे आपल्याला काय मिळते, उत्तर मिळते। त्यानंतर या ठिकाणी काय म्हणते की वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर k ची किंमत काढा। परंतु या ठिकाणी लिहायचं, परंतु वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज काय आहे, मुळाची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे। म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं, वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या, म्हणजे फॉर्म्युला काय आहे, ती मुळाची बेरीज काय आहे, अल्फा प्लस बीटा बरोबर गुणाकाराच्या म्हणजेच 2 कंसामध्ये अल्फा बीटा यांच्या दुप्पट आहे। मग अल्फा प्लस बीटा यांची किंमत काय आलेली आहे बघायचं, तर ती आलेली आहे 4k। म्हणून या ठिकाणी लिहायचं 4k बरोबर 2 कंसामध्ये अल्फा बीटा यांची किंमत किती आलेली आहे, k प्लस 3 आलेली आहे। म्हणून या ठिकाणी लिहायचं k प्लस 3। म्हणून हे 4k जशास तसं राहील, 2 ने k ला गुणायचं 2k, 2 ने 3 ला गुणायचं 3 2 6, म्हणून हे 4k जशास तसं इकडे घ्या, -2k होईल बरोबर 6। म्हणून 4k मधून 2k काढून टाकायचे, तर किती राहतील, 2k राहतील। तर या ठिकाणी लिहायचं 2k बरोबर 6। म्हणून k ची किंमत आपल्याला काढायची आहे, 6 आपल्याला मिळते 3। तर अशा पद्धतीने आपण 5वा प्रश्न काय करू शकतो, सोडू शकतो। तर k ची किंमत आलेली आहे 3। यानंतर लगेच आपण 6वा प्रश्न बघूया। त्यानंतर बघा 6वा प्रश्न आहे, जर अल्फा आणि बीटा ही y चा वर्ग -2y - 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर नंबर 1 अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग, नंबर 2 अल्फाचा घन प्लस बीटाच्या घनच्या किमती काढायच्या आहे। म्हणजेच
अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग आणि अल्फाचा घन प्लस बीटाचा घन यांच्या किमती काढायच्या आहेत. तर पहिल्यांदा हे दिलेले जे समीकरण आहे वायचा वर्ग मायनस 2y मायनस 7 बरोबर 0 हे समीकरण खाली घ्यायचं पहिल्यांदा. तर या ठिकाणी त्या समीकरणाला घेऊ. काय आहे वायचा वर्ग मायनस 2y आणि मायनस 7 बरोबर 0 आणि याची तुलना करायची ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 यांच्याशी. म्हणून वायचा वर्ग मायनस 2y मायनस 7 बरोबर 0 ची ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 ची तुलना करू. मग a ची किंमत वायचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे म्हणून या ठिकाणी लिहायचं a बरोबर 1 b बरोबर -2 c बरोबर -7. मग अल्फा प्लस बीटा या सूत्रामध्ये ठेवा पहिल्यांदा. म्हणून अल्फा प्लस बीटा बरोबर -b छेद a हे सूत्र आहे. b ची किंमत मायनस असल्यामुळे ती कंसात घ्या. छेदस्थानी a ची किंमत 1 आणि हे मायनस मायनस काय होते प्लस. म्हणजेच अल्फा प्लस बीटाची किंमत आपल्याला मिळालेली आहे 2. त्यानंतर दुसरं सूत्र आहे अल्फा बीटा. या अल्फा बीटा या सूत्रामध्ये ठेवायचं. तर ते सूत्र आहे c छेद a. म्हणून या ठिकाणी c छेद a c ची किंमत आलेली आहे -7 छेदस्थानी 1 बरोबर काय ते -7. आता ह्या जे किमती आहेत हे काय आहे अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग याचं विस्तारित सूत्र लिहायचं. त्याच्यानंतर अल्फाचा घन प्लस बीटाचा घन याचं विस्तारित सूत्र लिहायचं. त्या सूत्रामध्ये या किमती ठेवायच्या. तर पहिल्यांदा आपल्याला अल्फाचा वर्ग हे सोडवायचं आहे. म्हणून या ठिकाणी नंबर 1 देऊ. अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग बरोबर अल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग करू प्लस अल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग -2 अल्फा बीटा हे सूत्र आहे त्याचं विस्तारित सूत्र. या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवायच्यात. अल्फा प्लस बीटाची किंमत आलेली आहे 2. तर या ठिकाणी येईल 2चा वर्ग -2 गुणिला अल्फा आणि बीटाची किंमत -7 आहे म्हणून ती -7 असल्यामुळे कंसात घ्यायचं. या 2चा वर्ग करायचं. 2चा वर्ग 4 मायनस मायनस प्लस होते आणि बेसाती 14. तर या ठिकाणी 14 प्लस 4 या दोघांची बेरीज केल्याच्या नंतर आपल्याला मिळते 18. म्हणून या ठिकाणी अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग ची किंमत मिळाली आहे आपल्याला 18. त्याच्यानंतर नंबर 2चा आहे अल्फाचा घन प्लस बीटाचा घन यांच्या किमती काढायच्या आहेत. तर नंबर 2 मध्ये लिहू आपण अल्फाचा घन प्लस बीटाचा घन बरोबर कंसामध्ये अल्फा प्लस बीटा त्या कंसाचा घन -3 अल्फा बीटा आणि कंसामध्ये अल्फा प्लस बीटा हे आहे विस्तारित सूत्र त्याचं. तर या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवायच्यात. तर अल्फा प्लस बीटा यांची जी किंमत आहे ती आहे 2. त्या 2चा काय होईल घन -3 गुणिला अल्फा बीटाची किंमत लिहा -7 आहे आणि गुणिला अल्फा प्लस बीटा यांची किंमत काय आहे अल्फा प्लस बीटाची किंमत आहे 2. तर या ठिकाणी लिहायचं 2. या 2चा घन करायचं तर ते येते 8 मायनस मायनस प्लस होते आणि 3 7 21 गुणिला काय करायचं तर 2 करायचं 21 गुणिला 2. तर या ठिकाणी 8 प्लस 21 दोन्ही किती येते 42. तर या ठिकाणी लिहायचं 42. 42 प्लस 8 50. म्हणून या ठिकाणी अल्फाचा घन प्लस बीटाचा घनची किंमत आलेली आहे 50. म्हणून अल्फाचा घन प्लस बीटाचा घन बरोबर आलेली आहे 50. तर अशा पद्धतीनं 6वा प्रश्न सुद्धा आपण काय करू शकतो सोडू शकतो. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वा आणि 6वा प्रश्न बघितलेला आहे. आता शेवटचा एक 7वा प्रश्न राहिलेला आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.